हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बनवणार आहे झणझणीत अशी मिसळ पाव. हे बघा कशी वाटते. तर चला मग टाईम वेस्ट न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी कुकर घ्यायचे. कुकरमध्ये तेल टाकायचे. कांदा, अद्रक लसूण पेस्ट, थोडा कढीपत्ता आणि मूग आलेले मठ मूग मिक्स उसळ बोलतात तिला. थोडंसं मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आणि 1 ग्लास पाणी टाकून द्यायचं. मस्त थोडंसं ढवळल्यावर कुकर लावून द्यायचं. शिट्टी करून घ्यायची. आता बघा जाळी ठेवली. जाळीवर कांदे, टोमॅटो आणि खोबरं थोडं भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये टाकायचं. एक पेस्ट कोथिंबीर पण टाकली मी आणि मस्त पेस्ट करून घ्यायची. हा झाला आपला मसाला. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. कढईत तेल घेतलं. तेलात मस्त मसाला परतू द्यायचा. खूप शिजू द्यायचा. छान प्रकारे मिक्स करत राहायचं. छान तेल सुटेपर्यंत. आता थोडे मसाले टाकणार आहे मी. हळद, आगरी मसाला, धना पावडर, गरम मसाला पावडर आणि छान मिक्स असं हलवून घ्यायचं. मीठ आपण टाकलेलं आहे कुकरमध्ये, पण यात थोडंसंच टाकायचं चवीपुरता. आता कुकर आपण ओपन केलं. हे बघा एकच शिट्टी करून घेतली होती. जास्त शिट्टी नाही करायचं, गाळ होऊन जाईल. हे बघा, वाव, सुगंध खूप छान येतोय मसाल्याचा. आता बघा कुकरमधली उसळ मी डायरेक्ट मसाल्यात टाकली. आता मसाला छान शिजवला होता मी 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवर. आणि पाणी बघा, कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलंच होतं. कोथिंबीर टाकली मस्त आणि शिजून झाल्यानंतर बघा, वाव, जबरदस्त. आणि सर्व करायचं. थँक्स फॉर वॉचिंग.